महायुती मवियातील जागांचा तिढा सुटेना। इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलं। प्रचारासाठी मिळणार मोजकेच दिवस। महायुतीत अजूनही 7 लोकसभा मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, तर मवियात मुंबईतील 2 जागांचा वाद कायम आहे। या सर्व मतदारसंघांसाठी 5व्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मतदान होत आहे। तांत्रिकदृष्ट्या मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला बराच वेळ आहे, त्यामुळे वाटाघाटींसाठी राजकीय पक्षांचं हायकमांड वेळ घेत आहे। मात्र याचा उलट परिणाम असा होतोय की इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलंय, कारण उमेदवार ठरत नाही तोपर्यंत प्रचारात उमेदवाराचा चेहरा घेऊन प्रचार करता येत नाही। ना सभा घेता येतात, ना प्रचार फेरी काढता येतात, ना प्रचार पत्रकं छापता येतात। साहजिकच त्यामुळे प्रचाराचा कालावधी कमी होतोय। त्यामुळे महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यातील इच्छुकांची डोकेदुखी वाढली आहे। मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, पालघर, कल्याण, नाशिक, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर 5व्या टप्प्यातील या सर्व मतदारसंघात 18 मे पर्यंत प्रचार करता येणार आहे। 3 मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। आयत्या वेळी उमेदवारी जाहीर झाल्यास प्रत्यक्ष प्रचाराला 20 ते 22 दिवसच मिळू शकतात। एका लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ पकडले तरी प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त 3 ते 4 दिवस मिळतील। त्यामुळे इच्छुकांचं टेन्शन आता वाढलंय। इतक्या कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार कसं, याचं टेन्शन इच्छुकांना आहे। त्यामुळे इच्छुकांच्या या वेगळ्याच डोकेदुखीची चर्चा सध्या रंगतीये। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।